देवळाली कॅम्प येथील शहरातील नवजीवन सोसायटी जवळील प्रभाकर गोडसे यांच्या मळ्यात व बाण स्कूल शाळेच्या वसतिगृहाच्या मागील बाजूस लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्यावादी पिंजरा बंद झाले असून आज 2 बिबटे पिंजरा बंद झाल्याचं वनाधिकारी अनिल अहिराव आणि विजयसिंग पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। देवळाली कॅम्प येथील आनंद रोड मार्गावरील नवजीवन सोसायटी लगत असलेल्या गोडसे मळ्यात प्रभाकर गोडसे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात दिनांक 4 जुलै रोजी बिबट्या जेरबंद झालाय। मात्र या परिसरात अजूनही मादी व तिचा बछडा मुक्त संचार करीत असल्याचं नागरिकांनी सांगितलंय। गेल्या काही महिन्यांपासून आनंद रोड मार्गावरील नवजीवन सोसायटीच्या लगत असलेल्या नाल्यात बिबट्याचा वावर हा नियमित होता। गेल्या फेब्रुवारीमध्ये एक बिबट्या जेरबंद करण्यात आला होता। येथील नागरिकांना अनेकदा त्याचे दर्शन झाले होते। परिसरातील अनेक पाळीव प्राणी त्याचे भक्ष्य केले होते। त्यामुळे येथील दिलीप गोडसे, सिद्धार्थ पगारे, प्रभाकर गोडसे, अनुराग गोडसे, दर्शन गोडसे यांनी वनविभागाला पिंजरा लावण्याबाबत मागणी केली होती। त्यानुसार गेल्या 8 दिवसांपासून वनविभागाने अशोक तुकाराम गोडसे यांच्या मळ्यात पिंजरा लावला होता। शुक्रवारी दिनांक 4 जुलै रोजी पहाटेच्या 5 वाजेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्या पिंजऱ्यात अडकला। त्याच्या डरकाळीने परिसरात खळबळ उडाली। तातडीने नागरिकांनी वनविभागाला याची माहिती दिली असता वनविभागाचे अधिकारी विजय पाटील, अशोक खानजाडे, सोमनाथ निंबेकर हे घटनास्थळी आले। त्यांनी बिबट्या जेरबंद झालेला पिंजरा ताब्यात घेऊन नाशिक येथील गंगापूर रोपवाटिकेमध्ये हलविलाय। 2 वर्षांचा बिबट्या जरी जेरबंद झाला असली अद्यापही या परिसरात बिबट्याची मादी व तिचा बछडा मुक्तपणे संचार करीत असल्याचा नागरिकांचा दावा आहे। त्यांना पकडण्यासाठी वनविभागाने पुन्हा या परिसरात दुसरा पिंजरा लावावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। पूर्वी पण एक इथे बिबट्या जेरबंद झाला होता आणि आज सकाळी जेव्हा आम्ही गवत कापण्यासाठी आलो तर तेव्हा पिंजऱ्यामध्ये बिबट्या आलेला जेरबंद झालेला आम्हाला संशय आला। मग आम्ही बॅटरी लावून बघितलं तर त्यात बिबट्या जेरबंद झालेला होता आणि मग तो नंतर आम्ही इकडे आणला आहे आणि ह्या परिसरामध्ये वारंवार बिबट्याचं दर्शन होत असतं आणि हा एकच नाही, अजून 2-4 बिबटे इथे आहेत। आमची अशी विनंती आहे की वन विभागाने ना आम्हाला इथून मागे सहकार्य केले, इथून पुढे करावं। त्यांनी पुन्हा आम्हाला नवीन पिंजरा उपलब्ध करून द्यावा, कारण आम्ही शेतात काम करता करता ना 2-3 बिबटे अजून फिरताना बघतो। तर काय आहे ते भीतीचं वातावरण, दहशतीचं वातावरण झालेलं एरियामध्ये, तर आम्हाला लवकरात लवकर नवीन पिंजरा उपलब्ध करून द्यावा। एबी न्यूज करिता पुरुषोत्तम कांडेकर, देवळाली कॅम्प।